गणित दिले बघा, 2 लॅपटॉपची खरेदी किंमत सारखी आहे. एक लॅपटॉप हा 15% नफ्याने विकला आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत ही पहिल्याच्या विक्री किंमतीपेक्षा ₹3400 अधिक होती. निव्वळ नफा 20% होता. तर प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत काय आहे, असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम बघा, आपण ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. काय दिलेलं बघा, दोन्ही लॅपटॉपची खरेदी किंमत समान आहे. मी मानतो की त्यांची खरेदी किंमत असेल प्रत्येकाची ₹100 ठीक आहे, ₹100 खरेदी किंमत असेल. जर पहिल्यामध्ये त्याने 15% नफा कमवला, म्हणजे एका लॅपटॉपवरती ₹15 कमवले असतील, तर त्याचे एकूण 15% नफा म्हणजे ₹15 कमवले असतील. दुसरा लॅपटॉप जो आहे तो एकच आहे, त्याने किती रुपये तरी कमवले असतील, आणि असे दोन्ही लॅपटॉप मिळून त्याने किती रुपये कमवलेत, तर 20% नफा. 20% नफा कशावरती, तर 100 + 100 200 वरती, म्हणजे एकूण किती रुपये नफा झाला असता, ₹40 नफा झाला असता त्याला. 20% नफा म्हणजे मग त्याने दुसरा लॅपटॉप कितीला विकला असेल, जे दोन्ही मिळून त्याला ₹40 एक्स्ट्रा मिळाले, ₹40 नफा झाला असता ओव्हरऑल. ह्याच्यामध्ये ₹15 आणि ह्याच्यामध्ये टोटल म्हणून ₹40. तर ह्याच्यामध्ये त्याला विकावं लागले असतं हा ₹25. म्हणजे दुसरा लॅपटॉप हा किती रुपयाने विकला असता, तर ₹25. पण पहिल्या लॅपटॉपपेक्षा कितीने जास्त झाला, तर तो फक्त 10ने झाला. पण गणितात काय दिलं की ही जी विक्री किंमत आहे दुसऱ्याची, ही त्या जी किमती आहे पहिल्यापेक्षा 10ने जास्त नसून ही 3400ने जास्त आहे. तर तुम्हाला विचारलं आहे की प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत काय. प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत आहे 100 म्हणजे ह्याच्या 10 वरती एक शून्य, तर 34 वरती एक शून्य ठेवून द्या किंवा 10ने गुणा, किती येणार आहे, ₹34,000. टेन्शन घेऊ नका, आता कळालं नसेल तरी आपण सगळं कन्सेप्ट आणि ट्रिक्सच्या कन्सेप्ट दोन्ही एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. ट्रिक्स कन्सेप्ट नंतर XYZ मेथड जर तुम्हाला, मला नाही वाटत शिकायची इच्छा असेल, पण थोडं बहुत ज्ञान तर देऊनच टाकतो मी, आलोच आहे तर तुम्हाला पकवायला इकडे. ठीक आहे. ट्रिक्सच्या कन्सेप्ट काय बघा, पहिले तर ₹100 त्याने काय केलं, समान खरेदी किंमत आहे. समान खरेदी किंमत असल्यामुळे आपण कोणतीही किंमत ग्राह्य धरू शकलो असतो. पण मी काय ग्राह्य धरली, इथे 100 सोपं पडतं. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये त्याने एक लॅपटॉप 15% नफ्याने विकला, म्हणजे त्याने ₹100 लॅपटॉप होता, 15% नफ्याने विकला म्हणजे 115ला विकला. पण त्याला नफा किती रुपयाचा झाला, तर ₹15 नफा झाला. दुसरा लॅपटॉप त्याने किती रुपयाला विकला आपल्याला माहिती नाही, पण त्याने ओव्हरऑल जे ₹200 लॅपटॉप आहे ह्याच्यावरती त्याने निव्वळ नफा 20% कमवला आहे. ह्याचे जर 20% काढले, 200चे 20%, 200चे 20% किती असतात, तर ह्या टक्केवारी चिन्ह असतं भागीला 100, हे 2 शून्य घडले, हे 2 शून्य घडले, तर 2 गुणिला 20 किती होतात, 40 होतात. म्हणजेच त्याने ती गोष्ट विकलेली असणार आहे 240ला. दोन्ही लॅपटॉप मिळून ₹200ची खरेदी आणि ₹40 एकूण नफा केला असता. मग आता ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर तुम्ही म्हटलं असता की 240 मधनं 115 जर वजा केले तर हे येतील 5 आणि हे येतील 125, म्हणजे हा किती आला असता, 125. मग हा किती रुपये जास्ताने विकला असता, तर ₹25. बरं, आता जर मी म्हटलं तुम्हाला, बघा मी एवढं काय एक्सप्लेन केलं, ह्याच्या मला एवढं एक्सप्लेन करायची गरज नव्हती, पण मी तुम्हाला म्हणतो की हा 115चा, हा कितीचा आहे, 115चा आहे, आणि हा 125चा. ह्याच्या विक्रीमध्ये कितीचा फरक आहे, तर तुम्ही आता म्हणाल की ह्याच्यामध्ये ₹10चा फरक आहे, किंवा ही ह्याची विक्री किंमत ह्याच्यापेक्षा ₹10ने जास्त आहे. मी जर फक्त एवढंच घेतलं नफ्याने, तर तुम्ही इथे डायरेक्ट म्हणू शकला असता का, तुमच्या डोक्यात गेलं असतं का, तर मुळीच नसतं गेलं. कधी कधी काही गोष्टी कळून नाहीत की डायरेक्ट कसं घेतलं मी, की ह्याच्यापेक्षा ₹10 कुठून जास्त आले. इथे 10 रुपये जास्त आले काय, ह्या नफ्यामध्ये ₹10 जास्त आले काय, ते ओव्हरऑल ₹15 नफ्याने कमवली आणि ह्याने ₹25 नफ्याने कमवली, तर ह्याने जी किंमत ठेवलेली असणार आहे ती ह्याच्यापेक्षा ₹10 जास्तच असणार आहे, आणि दोघांचे मिळून हे ₹40 त्याने नफ्यामध्ये विकलेली असणार आहे. ठीक आहे. थोडंसं शांत डोक्याने विचार करा, या कन्सेप्ट तुमच्या डोक्यात जातील हळूहळू का होईना. दगडाला पण पाझर फुटतो, तुमच्या डोक्यालाही पाझर फुटेल. ठीक आहे. आता कळालं थोडंसं तरी. 15% नफा, 25% नफा, आणि ह्या टक्केवारीमध्येच त्याने किंमत वाढवलेली आहे. मग खरेदी किंमत तर समान आहे, विकताना वेगवेगळ्या विकल्यात, पण फरक कितीचा पडला आहे, 10चा. पण गणितात दिलं आहे की ही जी 10 आहे,
ही 10 नसून हे 3400 आहे. मग तुम्ही इथलं 10 घ्या की इथलं 10 घ्या, आता काही फरक पडत नाही गणिताला. मग तुम्ही इथलं घ्या तिथलं घ्या, मग तो फरक जो झालेला आहे, समजा तुम्ही म्हटला की हे 10 रुपये अति जास्त किमतीने विकला, तो आहे 10 रुपये नसून 3400. तर मग तुम्ही काय म्हणाल की त्याच्या प्रत्येकाची किंवा एकाची पण खरेदी किंमत ही 100 आहे. हे याच्यापेक्षा 10 पट आहे, तर ह्याला पण 10 ने गुणा. किती होणार आहे? प्रत्येकाची किंमत 34,000 होणार आहे. जर दोघांची मिळून किंमत विचारली असते तर गुणीला आपण 2 केलं असतं, जे किती झालं असतं? 6800. ठीक आहे, हा झाला काय? ही झाली ट्रिक्स आणि ही झाली कन्सेप्ट. बघा, हे इथे इथपर्यंत जायची गरज नव्हती, तुम्ही इथे सुद्धा सॉल्व करू शकता ह्या गणितावरती. कसं? बघा, 100चे 15% नफा, 100चे 15% नफा म्हणजे 15 रुपये, प्लस काहीतरी इथे नफा झाला आहे, आणि ओव्हरऑल 200चे 20% झाले, दोन्ही मिळून 20% झालेले आहे, म्हणून 2 गुणीला 20 एकूण 40 रुपये. मग इथली जी किंमत आहे ती येते 25. मग ह्या दोघातला फरक जो आहे तो आहे 10. 10 बरोबर दिलेले आहे 3400. मग 100 बरोबर किती येणार आहे? याच्यावरती एक शून्य ठेवला तर डायरेक्ट उत्तर येणार आहे. आता जाऊया, थोडंसं कन्सेप्ट शिकून घेऊ आपण. आता हा कन्सेप्ट शिकलो ट्रिक्सचा, पण आता काही जण खाजखुजली लय मोठी राहते, सर हे शिकवलं ते शिकवलं नाही, असं केलं तसं केलं नाही. मग जर तुम्हाला ट्रिक्स आवडली असेल तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका. बंदा थोडा एफर्ट डालता है तो तुम भी थोडेसे एफर्ट डालो. मला तुमचे प्रतिक्रिया जाणून घेण्यात खूप जास्त उत्सुकता असते. तुमची प्रतिक्रिया माझं मनोबल वाढवायचं काम करते. जसं मी तुमच्यासाठी एक एक टेन्शन कमी करत आहे, तुम्ही पण माझ्यासाठी थोडंसं सहकार्य तुमचं लाभलं तर मला पण थोडासा आनंद होईल. बघा, चला, जास्त भाषण करण्यात मी काही एक्सपर्ट नाही. तर बघा, आता काय करतात काही लोक की हां, एक्स किंमत माना, इकडे दोघांच्या किमती, खरेदी किमती माना. काय एक्स 2 झाले, तर ह्याची दोघांची मिळून खरेदी किंमत झाली 2x. मग ह्याच्यावरती त्याने 15% नफा कमवला. मग एक्सचे 15%, 15% म्हटल्यावर 15 भागीला 100, इथं किती येतो? 0.15x. मग या दोघांची बेरीज केली, किती आली? 1.115x. ठीक आहे, हे झालं इथे. त्यानंतर आता हेच माहिती नव्हतं तुम्हाला किती आहे, पण इथे तुम्हाला कळालं काय की ह्याच्यावरती 20% नफा झाला. मग 200वरती 20% किंवा 2वरती 20% नफा हा किती होणार आहे? 2वरती 20% नफा म्हटल्यानंतर हा होईल 0.40. किती झाला? 0.40x. 0.40x झाला. मग हा 0.40x झाला तर हे झालं 2.4x. या दोघांची वजाबाकी केली तर ती किती येणार आहे? 2.40 वजा 1.15 आहे ते 1.25. 1.25x. इथे किती येणार आहे? 1.25x. मग इथे किती येईल? 0.5x. मग तुम्ही काय म्हटलं असता की आता ही किंमत ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, ही विक्री किंमत ह्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, पहिली विक्री किंमत. तर मग तुम्ही असं काहीतरी फालतू धंदे केले असते. इथे 0.10x बरोबर, मग त्यावरनं तुम्ही एक्सची किंमत काढली असती, बरोबर 3400. मग एक्स बरोबर किती? मग हा 0.10 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला, हा भागाकारात जाईल. 3400 भागीला 0.10. मग ह्याला 0 पॉईंट काढण्यासाठी इथे 10 ने गुणतो, वरती 10 ने गुणतो, इथे ह्या गुणला तर हा पॉईंट इकडे जातो, म्हणजे छेदामध्ये 1 येईल आणि वरती येईल 34,000. सॉरी, किती झाला? एक्स बरोबर 3400. बरं, दुसरी ह्याला एक्सची अजून एक पद्धत आहे. बघा, एक गोष्ट आहे जी तुम्ही 15% नफ्याने विकली, म्हणू शकता तुम्ही भागीला 100. प्लस आता ही मला माहिती नाही किती होऊ शकतं, मी एक्स लिहितो, भागीला 100 करतो, कारण एक्स नाही करत, इथे करतो एक्स गुणीला एन करतो, की ह्याच्या टक्केवारी ॲड करून. म्हणजे ही एन म्हणजे काय? तर 100 प्लस नफा, 100 प्लस नफा. ठीक आहे, ह्याचा अर्थ असा. बरोबर, आता 2 आहेत, ह्या 2 संख्या आहेत, म्हणून 2x गुणीला किती नफा झाला? तर 120. 20% नफा झाला, म्हणून 120 भागीला 100. आता हे प्रत्येकाचे 100 काढून टाकतो, कारण की हे याच्यामध्ये कॉमन येतील. मग x गुणीला 115. आता या सगळ्यांमधून x कॉमन काढू शकतो. बघा, आपण इथे जर मी x कॉमन काढला तर इथे राहतील 115, प्लस इथला x कॅन्सल झाला, इथला x कॅन्सल झाला, इथे राहतील फक्त n, असं समजूया. बरोबर, इथला x बाहेर काढला, गुणीला 2 गुणीला 120, 140 झाला,
तर हा x इथे कॅन्सल होईल. n बरोबर येईल किती, इथे 240 सॉरी 240 वजा 115. मग इथे किती येणार आहे, nची किंमत 125 येईल. मग 125 हे काय आहे, दुसऱ्याची किंमत. पहिल्याची किंमत किती, पहिल्याची विक्री किंमत 115, पहिल्याची 115, दुसऱ्याची किती 125, आणि त्याच्यामध्ये परत फरक पडला 10चा. ही किंमत ह्याच्यापेक्षा 10ने जास्त आहे. 10 नसून 3400 आहे. तर 100 नसून किती असणार आहे, तर 34,000 रुपये असणार आहे. आता थोडीशी खिचडी झाली आहे, पण तुम्ही समजून घ्यावं. ठीक आहे, मला माफ करा. ठीक आहे, एवढं मला XYZ एवढ्या गोष्टी येत नाहीत, कारण की YZ धंदे करायचे आपले वय नाही राहिले. ठीक आहे, बघा, जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर मला तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही इथे QR कोड स्कॅन करून तिथे बघू शकता. आटपाट नगर होतं, तिथे तुम्हाला जायचं होतं. जाऊ द्या बाबाला, काहीतरी विचित्र होतं. बघा, मंथली मेंबरशिप आहे, अनलिमिटेड टाईम, तुम्ही कोणता व्हिडिओ बघू शकता. फक्त एका महिन्यासाठी 59 रुपयात सुद्धा पूर्ण कोर्स संपू शकता, नाहीतर रिन्युअल करावं लागेल. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता.